बीडमध्ये अशा ज्या काल आणि परवा ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अत्यंत संतापजनक आहेत, चिंताजनकही आहेत। अशा नराधामाला खरं तर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे। अशा पद्धतीचा जो अत्याचार करतात त्यांना कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवली नाही पाहिजे। मुलीला झाडाला काय बांधला, तिच्यावर अत्याचार केला, झाडाला बांधलं, हा प्रकारच म्हणजे ऐकूनच अंगावर सहारे येतात। म्हणून अशा लोकांना सोडता कामा नये। त्यांच्यावर अनेक जे काही कठोर कारवाई तिथं केलीच जाईल, परंतु अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी सुद्धा सरकार काळजी घेईल। हे सायको ज्याला म्हणतात ना, मानसिक संतुलन बिघडलेले काही जे लोक आहेत समाजामध्ये, त्यांच्याकडून असे प्रकार घडतात आणि यांच्यावर आता पोलीस सुद्धा कारवाई करते। परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रासारखा संस्कृत महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये अशा घटना घडणं हे आपल्यासाठी सुद्धा एक आपल्यावर सुद्धा कलंक आहे। हे बघा, अॅट्रॉसिटी बद्दलचं तुमचे काही लोकांचे गैरसमज झालेले आहेत। मी उद्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याच्यावर निवेदन करणार आहे। अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठेही बदल झालेला नाहीये। मी काल सभागृहात सुद्धा हेच बोललो की जेव्हा गुन्हा दाखल होतो त्या टायमाला आयोग, ज्याला तपास अधिकारी म्हणतात, तो त्या गोष्टीचा तपास करून ताबडतोब गुन्हेगार जो असेल त्याच्यावर त्याला अटक करेल। आणि म्हणून त्याच्यासाठी मी काहीतरी कायद्यात बदल करायचा मला अधिकार तरी आहे का? आणि म्हणून हे जे गैर समजुतीने किंवा लोकांकडे हे जे काही व्हायरल केलं जातं, चुकीचे समज पसरवले जातात, हे अत्यंत चुकीचे। दुसरी गोष्ट महत्वाची, मी समिती नाही तर आयोग नेमायचं बोललो। आयोगाचं काय काम असतं? जसा महिला आयोग आहे तसा अनुसूचित जातीचा एक आयोग नेमायची केंद्र शासनाची जी काही डायरेक्शन, त्यानुसार आम्ही जाहिरात काढून आयोगाची स्थापना करतोय। त्या आयोगामध्ये अध्यक्ष, रिटायर IPS आणि IAS अधिकारी आणि एक अशासकीय सदस्य, अशी ती कमिटी जे दलित बांधवावर अन्याय अत्याचार होतात किंवा जे प्रकरणं पेंडिंग आहेत त्याच्यावर सुनावणी घेणं, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणं, हे सर्व अधिकार त्या आयोगाला प्राप्त होतात। म्हणून त्या आयोगाची निर्मिती ही समाजाच्या हितासाठी करतोय। म्हणून याच्या खऱ्या अर्थानं या सर्व दुर्लक्षित घटकाला फायदा होणार आहे। नाही, गृह खातं हे अत्यंत आता जोराने काम करते। तुम्ही पाहिलं असेल, कोणताही एखादा जर गुन्हा झाला तर 24 तासाच्या आतमध्ये त्या सर्व घटनेचा ताबडतोब तपास करण्याचं काम ही यंत्रणा, पोलीस यंत्रणा करते। पोलिसांना यामध्ये दोष देता येणार नाही। पोलीस अत्यंत जलद गतीने आता काम करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आरोपीला तात्काळ अटक सुद्धा होते।